या बातमीनंतर पाहूयात सविस्तर रिपोर्ट्स। तर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती सध्या फार बरी नाहीये। कर्जाचा बोजा वाढतच चाललाय। नव्या योजनांचा भार सरकारवर आहे। मिळालेला बहुतांश महसूल हा कर्मचाऱ्यांचा पगार आणि अन्य आवश्यक त्या गोष्टींवर खर्च होतोय। अशा परिस्थितीमध्ये नव्या गोष्टींवर पैसा खर्च करायला सध्या राज्याकडे पैसेच नाहीयेत। पण चिंता फक्त इथेच संपत नाहीये। निवडणुकांच्या आधी सत्ताधाऱ्यांना जी वारेमाप आश्वासने दिली होती तीही आता पूर्ण करता येणार नाहीयेत आणि त्याचे स्पष्ट संकेत हे राज्याच्या मुख्य सचिवांपासून ते अर्थमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी दिले आहेत। पाहूयात। प्रश्न, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का? उत्तर, माहित नाही। प्रश्न, राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? उत्तर, माहित नाही। प्रश्न, राज्यामध्ये नव्या कल्याणकारी योजना सुरू होणार का? उत्तर, माहित नाही। मंडळी, ही आहे आपल्या राज्याची आजची परिस्थिती। तिजोरीत जोरदार खणखणाट आहे। राज्याच्या डोक्यावर कर्जाचा भार आहे आणि लोकांच्या अपेक्षांच्या ओझ्यानं मंत्री गपगार आहेत। राज्याच्या मुख्य सचिवांनी नुकतंच एक पत्र लिहिलंय आणि राज्यातल्या सगळ्या मुख्य अधिकाऱ्यांना खर्च आवरा अशी तंबीज दिली आहे। मुख्य सचिव सुजाता सौनिक पत्रात लिहितात, अनुत्पादक खर्च कमी करा, योजनांचं एकत्रीकरण करा, उत्पादक भांडवली खर्च वाढवा, तसंच फुकटच्या योजना बंद करा। खर्च अनिवार्य असेल तर संबंधित विभागाचे अभिप्राय घ्या। अभिप्राय असल्याशिवाय मंत्रिमंडळ प्रस्ताव सादर करू नका। मंत्रिमंडळानं योजनेच्या आर्थिक भारामध्ये बदल सुचवला तरी शासन निर्णय निर्गमित करण्यापूर्वी वित्त विभागाची पूर्वसंमती घ्या। चालू आर्थिक वर्षात शासनाकडे खर्चासाठी 7,20,00,000 कोटी रुपये उपलब्ध आहेत। यावर्षी राज्याच्या तिजोरीत 45,891 कोटींची महसुली तूट असल्याचा अंदाज आहे। बिकट परिस्थितीमुळे खर्चात काटकसरीचे विविध मार्ग वापरा, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करा आणि अनिवार्य खर्च मर्यादित ठेवा। एकीकडे मुख्य सचिव राज्याच्या अधिकाऱ्यांना या सूचना देत आहेत, तर दुसरीकडे राज्याचे अर्थमंत्री राज्यातल्या शेतकऱ्यांना इशारे देत आहेत। 31 मार्च अगोदर कर्जाचे थकीत हप्ते भरा असा थेट इशारा अजित पवार यांनी एका जाहीर सभेत शुक्रवारी दिला। मला वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काही जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केली। आज तारीख आहे 28। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही। राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं आता शक्य नाही, हे अजित पवारांच्या या इशाऱ्यातून स्पष्टच झाले। दादांच्या या इशाऱ्यानंतर कृषी मंत्र्यांनी हा विषय माझा नाही असं म्हणत हात झटकले। ते थापाडे, सगळ्यात मोठे थापाडे ते आहेत। त्यांच्या काळात वीज बिल माफ केलं होतं आणि लगेच सरकार आल्यावर लगेच बिलं पाठवली। थापाडे कोण? आम्ही का ते? त्यामुळे एकच मी सांगतो, आम्ही जे शब्द दिलेला आहे ते आम्ही बघा। शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती जी आहे सगळं चाललं पाहिजे, विकासही झाला पाहिजे, कल्याणकारी योजनाही चालू राहिल्या पाहिजे, लोकांचा पगारही झाला पाहिजे, सगळं चाललं पाहिजे। ही कसरत करत करत हे राज्य महाराष्ट्र राज्य हे मजबूत आहे आणि आम्ही देवेंद्रजी, आम्ही अजितदादा या राज्याला देशामध्ये नंबर 1 केले, अजून मजबूत करू। नाही, ते तो विषय माझ्या लेवलचा नाही आहे, तो विषय राज्य पातळी लेवलचा आहे। ते माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेऊ शकते। अजितदादांचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे। अजितदादा हे युतीमध्ये आहेत म्हणून त्यांनी युतीचे आमच्या पक्षाचे धोरण त्यांनी ऍक्सेप्ट करावे असं काही नाहीये, म्हणून त्यांचे धोरण आम्ही ऍक्सेप्ट करत नाहीत। ते त्यांच्या पद्धतीने चालतात, आम्ही आमच्या पद्धतीने चालतो। युतीमध्ये असताना युतीचे धोरण फक्त जी कामाचे धोरण आहे त्यावर चर्चा होते। त्यांचे वैयक्तिक विचार वेगळे आहेत आणि आमचे वेगळे आहेत। आम्ही हिंदुत्ववादी आहोत, अजितदादा हिंदुत्ववादी आहेत का? म्हणून हे सगळे प्रश्न उपस्थित होतात। अजितदादांनी त्यांचा मार्ग वेगळा ठेवणं हे त्यांच्या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आहे। आता 1500 रुपयांचे 2100 रुपये होण्याची वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींना सुद्धा
थेट उत्तर मिळाले. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हेंनी लाडक्या बहिणींना 5 वर्ष वाट बघायला सांगितले. आता 5 वर्ष वाट बघायला लागेल आपल्याला त्यासाठी. आता कसं सांगणार, हा पहिला अर्थसंकल्प आहे. आता तुम्ही काय सांगताय, एक मूल आता पहिलीत आले, त्याला सांगताय की 5वीतला पाढा तू कधी म्हणणार, म्हणतील जेव्हा योग्य वेळ येईल त्याला म्हणतील. ते असं इतकं ते हे नाहीये, काय म्हणायचं, आचारसंहितेत सापडणार नाही. ते म्हणतील एक दिवस उशिरा झाला की म्हणून आधीच तर त्यांनी देऊन टाकले ते वेळेवर, एकाच्या ऐवजी 2 हप्ते दिले, आचारसंहितेत मिळाले नाही तर पुढे कॉम्पेन्सेट केलं. त्यामुळे स्त्रियांना, आता स्त्रिया शहाण्या झाल्या, त्याच्यावर तरी तुम्ही एकमत करा की त्यांना जो कोण आपल्या बरोबर उभा राहिला त्याच्यात त्यांनी वोटिंग केलेले, शोधून वोटिंग केलं. नाहीतर मग लोकसभेच्या निकाल एवढे विधानसभेत बदललेच गेले नसते. पण माझं म्हणणं असं आहे की मी तुमच्यावर पूर्वी बोललेली आहे की त्यांच्या राजकीय सक्षमीकरण केलं पाहिजे असं माझं मत आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही काही 3 महिन्यात बिघडलेली नाही. निवडणुकी अगोदर सुद्धा राज्याची आर्थिक परिस्थिती बरी नव्हतीच. पण तरीही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजनांची खैरात करण्यात आली. कोणतीही शहानिशा न करता पात्र अपात्र सगळ्यांनाच पैसे दिले गेले. निवडणुकीनंतर तेच सरकार पुन्हा सत्तेत आले, त्यामुळे आपल्या निर्णयांचा भार आता त्याच सरकारला वाहावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.